HT न्यूज इंडिया, सच के साथ। वेणा नदी रेतीघाटावर रक्तरंजित थरार। 98 लाखांच्या व्यवहारातून वाद, तलवारीने वार करून भरत नागपाल यांची हत्या, गाड्यांची तोडफोड, जाळण्याचाही प्रयत्न। बामरडाळ येथील वेणा नदी रेतीघाटावर रविवारी सायंकाळी थरारक आणि धक्कादायक घटना घडली। आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या हल्ल्यात भरत दयानंद नागपाल राहणार वर्धा यांचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गीतेश सातपुते सध्या नागपूर यांच्याकडून सुमारे 2 कोटी 5 लाख रुपयांना रेतीघाट खरेदी करण्यात आला होता। मात्र घाटाचा व्यवहार परत घेतल्यानंतर उर्वरित 98,64,621 रुपये देण्यावरून वाद निर्माण झाला होता। 1 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता फिर्यादी पंकज वानखेडे व त्यांचे सहकारी पैसे मागण्यासाठी घाटावर गेले असता तेथे आधीच सापळा रचल्याचा आरोप करण्यात आला आहे। 2 पोकलँड मशीन रस्त्यात आडवी लावून त्यांचा मार्ग अडविण्यात आला। यानंतर अमोल कांबडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकूर, सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे, अतुल मोटघरे व इतर 3-4 जण तलवारी, लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड घेऊन घटनास्थळी दाखल झाले। सौरभ ठाकूर याने तलवारीने वार करताच भरत नागपाल यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली। त्यानंतर त्यांना मारहाण करून थेट नदीच्या खोल पात्रात फेकण्यात आले। भरत नागपाल मदतीसाठी ओरडत असतानाही आरोपींनी त्यांना वाचवण्याऐवजी मृत्यूच्या दारात ढकलले। भीतीपोटी इतर साथीदारांना मदतीला जाता आले नाही। याच दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या 4 वाहनांची तोडफोड केली आणि ड्रममधून डिझेल टाकून गाड्या जाळण्याचाही प्रयत्न केला। पोलीस येत असल्याची चाहूल लागताच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीतून नागपाल यांना बाहेर काढून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के करत आहे। आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे। प्रश्नचिन्हे उभी करणारी बाब म्हणजे आर्थिक व्यवहाराच्या वादासाठी थेट तलवारी आणि पोकलँड मशीनचा वापर। रेतीघाटावर कायद्याचा धाक संपलाय का? घटनेमुळे वर्धा चंद्रपूर परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।